श्री स्वामी समर्थ अशा घरात नेहमी लक्ष्मी येते, या गोष्टी नक्की करा। आपल्याकडे भरपूर पैसा व धनसंपत्ती असावे असे सर्वांनाच वाटते। आपले हे जीवन श्रीमंतासारखे असावे, आपली उठबस उच्च लोकांमध्ये असावी असे सर्वांनाच वाटते आणि त्यासाठी सर्वांचे त्यांच्या परीने प्रयत्न चाललेले असतात, परंतु सर्वांच्या प्रयत्नांना यश येत नाही। काही व्यक्ती थोडे कष्ट केले तरीही खूप पैसे मिळवतात, खूप श्रीमंत होतात, परंतु काही व्यक्ती असतात त्यांनी कितीही कष्ट केले, भरपूर मेहनत घेतली तरीही त्यांची परिस्थिती सुधारण्याचे नाव घेत नाही। दारिद्र्य त्यांची पाठ सोडत नाही। कधी कधी असे होते की घरात पैसा येतो भरपूर, परंतु तो लगेच निघूनही जातो। घरात पैसे येण्यापूर्वी तो जाण्याचे मार्ग ठरलेले असतात आणि काही व्यक्तींचे उत्पन्न खूपच कमी असते। त्यांना आपल्या कुटुंबाचे पोषण करण्यासही हे पैसे पुरत नाहीत, तर त्यातून बचत कशी होणार? उलट त्यांच्यावर कर्जाचा डोंगर चढत राहतो आणि ते कर्जबाजारी होतं। जर तुमची परिस्थिती अशीच झालेली असेल तर या सर्व परिस्थितीतून बाहेर पडायचे असेल, परिस्थितीत बदल करायचा असेल तर फक्त मी जे आज उपाय सांगणार आहे ते उपाय जर तुम्ही श्रद्धा भावनेने मनापासून केले तर नक्कीच तुम्हाला याचा अनुभव येईल। कारण आपण कोणतेही कार्य करणार असलो तर ते कार्य करण्यापूर्वी आपल्याला विश्वास हवा। हे होणारच आहे, मी हे करणारच आहे, आपल्याला असा दृढ विश्वास असेल तरच आपले कार्य संपन्न होईल। म्हणून मनात श्रद्धा व विश्वास ठेवून ही कार्य करावी। म्हणजेच फक्त 2च महिन्यात तुम्हाला या सर्वाचा प्रभाव जाणवेल की तुमच्या परिस्थितीत फरक पडलेला आहे। उत्पन्नाचे विविध मार्ग दिसतील, उत्पन्नात वाढ होईल, खर्चाला आळा बसेल, पैशाला पैसा लागेल, बचत होईल आणि आपण कर्जापासूनही मुक्त व्हाल। चला तर मग जाणून घेऊयात ते उपाय कोणकोणते आहेत। मीठ। घरातील मीठ म्हणजे साक्षात देवी लक्ष्मी म्हणून मानली जाते। घरातील मीठ कधीही संपूर्णपणे संपू देऊ नका। बरणीत थोडेसे मीठ शिल्लक असेल त्यापूर्वीच एक नवीन मिठाचे पॅकेट घरात आणून ठेवावे, परंतु मीठ आणताना या गोष्टीकडे लक्ष द्यावे की त्या दिवशी शनिवार नको। शनिवारी कधीही मिठाची खरेदी करू नये। शक्यतो मिठाची बरणी अर्ध्यापेक्षा खाली जाऊच देऊ नये, त्यापूर्वी त्यात मीठ भरावे। तसेच मीठ नेहमी काचेच्या बरणीत ठेवावे, इतर कोणत्याही धातूच्या भांड्यात ठेवू नये। असे म्हणतात की आपल्या उत्पन्नातील 15% वाटा हा भगवंतासाठी धर्मासाठी वापरावा, परंतु ठरवून मोजून मापून आपल्यालाही शक्य होत नाही। कोणालाही काही देण्यासाठी भरपूर दानधर्म करावा असे होत नाही। 1 रुपयाचे दान केले तर त्या बदल्यात आपल्याला 100 रुपये मिळतात। दानधर्माचे आपल्या शास्त्रामध्ये फार महत्त्व आहे। हे दान केल्याने आपले दुर्भाग्य सौभाग्यात बदलते। तसेच अन्नदान केल्याने घरात कधी अन्नधान्य कमी पडत नाही। आपल्याला शक्य होईल ते तसे अन्नधान्य, पैसे, कपडे, गरजेच्या वस्तू आपण जे काही इतरांना देऊ शकतो ते जरूर द्यावे। आपण कितीही गरीब असलो, आपल्या उत्पन्नात कितीही कमी असली तरीही निदान अमावस्या पौर्णिमेच्या दिवशी तरी दान जरूर करावे। या उपायामुळे आपल्या परिस्थितीत खूप वेगाने बदल घडू लागतात। भक्ता 2 हाताने देऊन तर बघ, भगवंत तुम्हाला सहस्र हाताने देतील। पुढील उपाय म्हणजे आपल्या घरातील मुली नंदा जेव्हा माहेरी येतील त्यांचा आदर सत्कार करा, त्यांना मानसन्मान द्या। कारण असे म्हणतात, मुलींचा नंदेचा आदर सत्कार करणे म्हणजेच साक्षात देवी लक्ष्मीचा आदर करणे होय। त्यांना कधीही रिकाम्या हाती घरी पाठवू नका, काही ना काही जरूर द्या। साडी, शृंगाराचे सामान, पैसे, तुम्हाला जे काही शक्य होईल आणि योग्य वाटेल ते जरूर द्या।
इतरांना देण्यापेक्षा आपल्या मुलींना व नंदांना दिल्याने त्यांची काहीतरी अधिक पटीने आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात. मुली घरून नेहमी हसत खेळत गेल्या पाहिजेत. ज्या घरातून मुली रडत ओरडत जातात त्या घरात कधीही बरकत राहत नाही. म्हणून मुलींचा नंदांचा सन्मान करा. त्यांना जे शक्य होईल ते देण्याचा प्रयत्न करा. पुढील उपाय म्हणजे आपण दररोज भगवंताची पूजन करतो. भगवंताची पूजन करताना ताट, तांब्या, दिवा अशा काही भांड्यांची आपल्याला आवश्यकता असते. मग आपण देवपूजा झाली की ती भांडी स्वच्छ करतो आणि पालथी टाकतो. परंतु हे खूप चुकीचे आहे. देवपूजेची भांडी कधीही पालथी ठेवू नये, ही सरळच ठेवावी. तसेच देवघरात तांब्याचा तांब्या नेहमीच स्वच्छ पाण्याने भरून ठेवावा. हा तांब्याचा कलश भरून ईशान्य दिशेला ठेवावा. तसेच त्या तांब्यावर एक छोटी प्लेट झाकून त्या प्लेटमध्ये थोडीशी साखर किंवा गूळ ठेवावी आणि दररोज देवपूजेनंतर कलशातील पाणी झाडांना विसर्जन करावे. साखर व गूळ असलेला तो प्रसाद म्हणून खाऊन घ्यावा आणि त्यात दुसरे पाणी व गूळ साखर घेऊन पुन्हा ते झाकून ठेवावे. यामुळे घरात समृद्धी येते. पुढील उपाय म्हणजे घरातील स्त्रियांनी स्वयंपाक करताना कधीही नेमका स्वयंपाक करू नये. घरातील सगळ्यांचे जेवण झाले की संपूर्ण भांडी अगदी रिकामी होऊ नये. कधी एखादी पोळी किंवा थोडीशी भाजी, भात काहीतरी शिल्लक राहायला हवे. दुसऱ्याच्या दिवशी आपण ती कुत्र्यांना किंवा इतर प्राण्यांना दिली तरीही चालेल. परंतु जेवण झाले की लगेच सर्व भांडी रिकामे होऊ नये. कारण आपल्या स्वयंपाकात देवी लक्ष्मी असते आणि संपूर्ण स्वयंपाक संपणे व भांडी रिकामी होणे म्हणजे देवी लक्ष्मी घरातून जाण्याचा हा संकेत आहे. आपली देवपूजा झाली की आपण देवाची आरती करतो. हे खूप शुभ आहे. आरती करताना 2 कापराच्या वड्या आणि लवंग टाकून घंटी वाजवत संपूर्ण घरात आणि घरातील प्रत्येक खोलीतून कापूर फिरवावा. कापराच्या सुगंधाने आणि घंटीच्या आवाजाने आपल्या घरातील संपूर्ण नकारात्मक आणि वाईट शक्ती घराबाहेर निघून जाते आणि घरात सकारात्मक ऊर्जेची निर्मिती होते. ज्या घरात सकारात्मक ऊर्जा असते तिथे देवी लक्ष्मी आनंदाने आगमन करते. म्हणून देवपूजेनंतर घरातील प्रत्येक कोपऱ्यात कापूर व घंटी फिरवावी. पुढील उपाय म्हणजे आपण घरात दररोज स्वयंपाक करतो. तो बनवलेला स्वयंपाक जेवण करण्या अगोदर त्याचा देवाला नैवेद्य दाखवावा आणि नंतर जेवण करावे. यामुळे घरातील सर्व सदस्यांचे आरोग्य चांगले राहील. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. तसेच अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री सद्गुरू स्वामी समर्थ. धन्यवाद.